मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी. हार्बर मार्गावर लवकरच कर्जतपर्यंत लोकल सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होत आहे. पनवेल कर्जत उपनगरी रेल्वे प्रकल्पांच्या कामांना गती मिळत असून या प्रकल्पांचे 71% काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर 2025 पर्यंत हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. पनवेल कर्जत मार्गाद्वारे हार्बर मार्गावरील पनवेल स्थानक थेट मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकाशी जोडले जाणार आहे. यामुळे प्रवाशांना कर्जत ते मुंबई हार्बर मार्गावर थेट लोकल सेवा उपलब्ध होणार आहे. सध्या कर्जत ते CSMT ही सेवा फक्त मध्य रेल्वे मार्गावर उपलब्ध आहे. मात्र हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर कर्जत स्थानकाला दोन्ही मार्गांची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या 2782 कोटींच्या प्रकल्पाअंतर्गत चौक स्थानकाजवळील महत्त्वाचा रेल्वे उड्डाणपुलाचा टप्पा पूर्ण झाला आहे. येथे प्रत्येकी 80 मेट्रिक टन वजनाच्या आय आकाराच्या 5 गर्डरची यशस्वी उभारणी करण्यात आली आहे. ही उभारणी गुरुवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी पहाटेपर्यंत विशेष यंत्रसामग्री आणि 70 कर्मचाऱ्यांच्या मदतीने करण्यात आली आहे. या मार्गावरील एकूण 9 मोठ्या पुलांपैकी 6 पूर्ण झाले असून उर्वरित 3 पुलांचे काम प्रगतीपथावर आहे. 35 लहान पुलांपैकी 33 पूल पूर्ण झाले आहेत. एकमेव रेल्वे उड्डाणपूल पूर्ण झाला आहे, तर कर्जत आणि पनवेल उड्डाणपुलांचे काम सुरू आहे. तसेच 3 बोगद्यांचे खोदकाम पूर्ण झाले असून स्लीपर आणि रेल्वे रूळ टाकण्याचे काम सुरू आहे. 5 स्थानकांच्या इमारती उभारण्याचे कामही वेगात सुरू आहे. चौक स्थानकाजवळील उड्डाणपूल जुना मुंबई पुणे महामार्ग आणि मोरबे गाव यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. मोरबे धरणापर्यंत पोहोचण्यासाठी या मार्गाचा वापर करण्यात येणार आहे, ज्यामुळे मुंबई नवी मुंबईच्या पाणी पुरवठ्याला देखील मदत होणार आहे. पनवेल कर्जत लोकल सेवेचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या मार्गावर आहे आणि लवकरच प्रवाशांना नव्या मार्गाचा लाभ घेता येणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो, लाईक, शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल. नमस्कार.